गाइज, नमस्कार, आदाब, सब्बा खैर, अब्बा खैर. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या नागपूरच्या चांगल्या चांगल्या खबरांसाठी मला फॉलो जरूर करा. म्हणजे सबस्क्राइब उरकरब जो भी असन तो कोणता तरी तो राईज वे तो करून टाका. बस तुमची बहुत मायावर दुआ राहील. तर आज आपल्या नागपूरमध्ये एक पहिला म्हणजे का म्हणते यार त्याले सावन चालू झालेला आहे. तर आपल्या नागपूरमध्ये पहिला पाऊस भी पडला मंगानी. तर तो पाऊसचे मी म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे ना मी, तो इथं दाखवीन तुम्हाला. तो हम नहीं क्या अभी नहीं क्या मतलब कि इधर आए हैं अपना, ये पता है ना तुमको, अपना क्या बोलते अजनी के पास का जो एक ये है क्या बोलते फ्लाईओवर ही बोलेंगे ना उसको, ऐसी ये इधर यहाँ पे आई लव नागपुर भी लिखा है. मुँह नहीं घुसाड़ रही, वहाँ पे तुमको दिखा रही हूँ. तो यहाँ पे आई लव नागपुर भी लिखा है. तो कैसी है, चलो तुमको दिखा दी कैसी और क्या है. तो ये है जहाँ पे लिखा है कुछ गिलर आई लव नागपुर. तो यहाँ पे थोड़े से चित्र वित्र की कलाकारी भी है. तो चित्र वित्र की कलाकारी भी देखेंगे अपन कि लोग कैसे चित्र बनाते हैं. तो यहाँ पे सबसे पहले टाइगर का चित्र है. यहाँ पे क्या लिखा है यहाँ पे लिखा है ग्रैंड वेलकम ऑफ हंटिंग किंग टू हिज कुनो किंगडम. यहाँ पे लिखा है ग्रैंड वेलकम ऑफ माय हंटिंग किंग्स टू हिज कुनो किंगडम. अब तुम समझ सकते, मेरे को आती नहीं इंग्लिश में, अनपढ़ गवार लपुचा सचिन. हाँ तो गाली नाही बकी, मैंने गाली नाही बकी. शुद्ध मराठीमध्ये छिद्राला भोक म्हणत असतात. तो दैट वाय मतलब मैं शुद्ध प्योर मराठी बोलती हूँ. तो मेरे को हिंदी आता नहीं है, इसलिए मैंने थोड़ा सा बोल दी. लोग देख के हंस रहे, मेरे को पगली समझेंगे यार. तो ये है. और तीसरा चित्र यहाँ पे लिखा है नागपुर द टाइगर कैपिटल ऑफ इंडिया. नागपुर द टाइगर कैपिटल ऑफ इंडिया. यार मेरे को पढ़ना आ रहा लगता. और ये है टाइगर. अब तुम टाइगर श्राप मत समझ लेना. टाइगर श्राप टॉप मिडी दिमाग नाही चलत ना मला. तो ये है टायगर जी. कसा पाहताय तो माझ्याकडं, असं वाटते आता बाहेर निघून एकच पंजा मारते असा. नाही रे मी भेवतो, मला भेव लागते. आणि हा याले पाहून तर चांगल्याची फाटून हात येईल. आता नाही का आपल्या नागपूरचा मोसम बिघडून राहिलेला आहे नाही का, इथं पावसाची संभावना दिसून राहिलेली आहे. कुरुक म्हणजे की बिजली फडफडून राहिलेली आहे. हवे तो आणखी नाही तर 2-3 डायग्राम म्हणजे चित्र आणखी दाखवतो मी तुम्हाला. पुरा पूल हे आहे. एक बाई नंग्या पुंग्या बाया काढून ठेवल्या यार या लोकांना नाही का. असे नंग्या पुंग्या बाया पाहून मला शरम येते. हे असं राहावं लागते, असे कपडे घालायला लागते का यार. नंग्या पुंग्या आहे. आणि हे माणसं कुठून आणले तर माहीत नाही. 5 माणसं, 5 पंचमहाभूता. आयुर्वेदा का हे स्त्रोत आहे पंचमहाभूता. अशा नंग्या पुंग्या बाया नको काढा फक्त तुम्ही लोक, चांगलं नाही वाटत मला. तर तुम्हाला मी दाखवतो थोडंसं. आता मजा तर आली असेल तुम्हाला माझ्या संग. हागल्यावर लाद दिलो असं वाटलं मला. हागल्यावर लाद दिलो असतं तर घरी जाऊन मला मायनं मारलं असतं बहुत भयंकर. म्हणजे माझ्या चेकलना केचलना कुचलना काहीतरी बनवून टाकलं असं तिनं बेलण्यानं मारू. तर आपण ह्यावाले ब्रिजवर आहोत सध्या. दिसतंय ना, हा इथून स्टार्ट होते. तुम्हाला पूर्ण दाखवीन मी, ठीक आहे. चला.